Welcome to all BSc second year student. Now today's topic is the rectum. Okay. Last जो लेक्चर्स होता आपण त्याच्यामध्ये जे डिस्कस करत होतो तो आहे टॉपिक एलिमेंट जो टॉपिक आहे पर्टिक्युलरली एलिमेंटरी कॅनल ऑफ स्कॉलिडॉन. ओके. तर एलिमेंटरी कॅनल ऑफ स्कॉलिडॉन जे आहे त्याच्या आपण पर्टिक्युलरली जे पॉईंट्स बघितले होते ते बेसिक पॉईंट जे होते ते डिस्क्राईब केले आपण. स्टार्टिंगला माउथ, देन बकल कॅव्हिटी, देन फॅरिंग्स, ओसिओफॅगस, स्टमक and intestine in last lectures. Now in today's lecture we will start the rectum. रेक्टम जी लेबलिंग आहे डायग्राममध्ये बघायचे. इंटेस्टाईनच्या बिलोमध्ये दिलेली आहे. फिगर नंबर 1.18 पेज नंबर 22. ओके. पेज नंबर 22वर फिगर्स बघा. रेक्टमची लेबलिंग आहे तिथे नंबरिंग करा आणि आता बघा त्याच्यामध्ये पॉईंट्स डिस्क्राईब करते. रेक्टम्स. द इंटेस्टाईन्स ओपन इंटू द रेक्टम. इंटेस्टाईन्स बघा ओपन कशामध्ये होतात? रेक्टममध्ये. द रेक्टम इज अ शॉर्ट अँड नॅरो ओपनिंग बिहाइंड इंटू द क्लोका थ्रू आउट द ॲनस. जे इंटेस्टाईन आहे ते कशामध्ये ओपन होते? रेक्टममध्ये. अँड देन ही काय रेक्टम जी आहे एक शॉर्ट अँड नॅरो ट्यूब आहे. ओपनिंग बिहाइंड द ओपनिंग होते बिहाइंड इंटू द क्लोका थ्रू द ॲनस. क्लोकामध्ये त्याची ओपनिंग होते. बिलोमध्ये बघा रेक्टमची जी ओपनिंग आहे कशामध्ये होते? क्लोकामध्ये. जी बिहाइंडमध्ये क्लोका प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये थ्रू द ॲनस. ॲनसच्या थ्रू काय होते? त्याच्यामध्ये ओपनिंग होते. द ट्युब्युलर रेक्टल और क्लासिकल ग्लँड. त्याच्यामध्ये काय म्हटलं पॉईंट्स बघा. ट्युब्युलर रेक्टल और क्लॅसियल ग्लँड. त्यालाच काय म्हटलेलं आहे? क्लॅसियल ग्लँड्स ओपन्स क्लोजली इंटू द रेक्टम. जे काही क्लॅसियल ग्लँड्स आहे किंवा दुसरं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलर ट्युब्युलर रेक्टल जे ग्लँड्स आहे ते कशामध्ये ओपन होतात? नंतर पर्टिक्युलरली ओपन होतात. ओपन्स क्लोजली इंटू द रेक्टम अँड क्लोका ऑल्सो रिसिव्स द ओपनिंग ऑफ युरॅनोजेंटल डक्ट्स. जे काही क्लोका आहे ते काय रिसिव्ह करतात? ओपनिंग ऑफ युरॅनोजेंटल डक्ट्स अँड अ रेक्टल वॉल इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ इंटेस्टाईन अँड रेक्टम. जे काही रेक्टल वॉल आहे ते कुठे प्रेझेंट आहे? पर्टिक्युलरली प्रेझेंट इन द ॲट द जंक्शन ऑफ इंटेस्टाईन अँड रेक्टम. रेक्टम अँड इंटेस्टाईनची ज्या ठिकाणी जंक्शन्स होते त्या ठिकाणी प्रेझेंट आहे रेक्टल वॉल. पुन्हा एकदा रिपीट करते बघा. इंटेस्टाईन जे आहे ते ओपन होते रेक्टममध्ये. रेक्टम जी आहे ती एक शॉर्ट अँड नॅरो ट्यूब आहे. ओपन होते. ओपनिंग जी आहे बिहाइंड इंटू द क्लोका थ्रू द ॲनस. ओके. क्लोकामध्ये त्याची ओपनिंग होते थ्रू द ॲनसच्या थ्रू. अँड देन जे काही रेक्टल ग्लँड्स आहे ते कशामध्ये ओपन्स होतात? क्लोजली इंटू द रेक्टममध्ये. ओके. देन द क्लोका जे असतात ते रिसिव्ह करतात. क्लोका जे असतात क्लोका पर्टिक्युलरली रिसिव्ह करतात ओपनिंग ऑफ युरॅनोजेंटल डक्ट्स अँड त्या ठिकाणी जे रेक्टल वॉल आहे ते कुठे प्रेझेंट आहे? ॲट द जंक्शन ऑफ द रेक्टम अँड इंटेस्टाईन. ओके. देन नेक्स्ट इज द क्लोसा. क्लोसा जे आहे पर्टिक्युलरली त्या ठिकाणी इट इज अ शॉर्ट टर्मिनल चेंबर विच रिसिव्ज द एलिमेंटरी कॅनल अँड युरॅनोजेंटल डक्ट्स. जे क्लोसा असतात ते काय करतात? एक शॉर्ट टर्मिनल चेंबर्स आहे आणि रिसिव्ह करतात एलिमेंटरी कॅनलला अँड देन युरॅनोजेंटल डक्ट्सला. ओके. क्लोका काय करतात? सर्वात पहिले म्हटलेलं आहे एक शॉर्ट टर्मिनल चेंबर्स आहे आणि रिसिव्ह करतात एलिमेंटरी कॅनलला ऑफ द अँड देन युरॅनोजेंटल ducts and it also receives a pair of abdominal pores leading from the splenocoel. जे ते कशाला रिसिव्ह करतात? पुन्हा जे काही पेअर्स प्रेझेंट आहे ॲब्डोमिनल पोर्सची अँड लिडिंग फ्रॉम द स्प्लॅन्चोसील. ओके. सो इन दिस लेक्चर this basic points of the alimentary canal is complete. Now we start the digestive system. Digestive system जे आहे the glands which are associated with the alimentary canal. तुम्हाला क्वेश्चन हा जो आहे 80 मार्क्ससाठी विचारला जाईल. टिक मार्क करा फॉर द 8 मार्क्स. The glands which are associated with the alimentary canal are liver, pancreas, then गॅस्ट्रिक ग्लँड, इंटेस्टाईन ग्लँड अँड रेक्टल ग्लँड्स अँड स्प्लीन. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्यावेळेस डिस्क्राईब करायची आहे तर जे काही ग्लँड्स असतात विच कशाशी असोसिएटेड असतात? एलिमेंटरी कॅनल आर द ग्लँड विच कॅन असोसिएटेड विथ द एलिमेंटरी कॅनल लिव्हर, पॅनक्रियास, गॅस्ट्रिक ग्लँड, then intestinal gland and then rectal gland and spleen. Okay. So the first point is the liver.
लिव्हर ऑफ स्कॉलिडॉन तुम्हाला जे आहे पर्टिक्युलरली बघा, द लिव्हर ऑफ स्कॉलिडॉन इज येलो ऑर मस्टर्ड कलर and occupying a considerable length and space of abdominal cavity. जे लिव्हर्स आहे स्कॉलिडॉनचे ते येलो और मस्टर्ड कलरमध्ये आहे, कलर ग्लँडमध्ये, आणि ऑक्युपाय काय करतात, पर्टिक्युलरली कन्सिडर लेंथ आणि स्पेस जी असते ॲब्डोमिनल कॅव्हिटीची ती कवर्ड केल्या जाते. देन 2 लोब्स प्रेझेंट आहे, एक राईट लोब अँड सेकंड इज द लेफ्ट लोब are united below the oesophagus by a short, strong double fold of the peritoneum called as the falciform ligament. या ठिकाणी पर्टिक्युलरली 2 लोब्स प्रेझेंट आहे. पहिले बघा, लिव्हर जे आहे स्कॉलिडॉनची ते कशा फॉर्ममध्ये असतं, येलो और मस्टर्ड कलर ग्लँड आहे, ऑक्युपाय करतात पर्टिक्युलरली जी लेंथ अँड स्पेस असते ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटीची. म्हणजे लिव्हर येलो कलर्ड ग्लँड ऑक्युपाय करतात आणि स्पेस ऑक्युपाय करतात जी काही लेंथ आणि स्पेस असते ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटीची. 2 लोब्स असतात, एक राईट अँड लेफ्ट लोब्स. द युनायटेड बिलो द ऑसिओफॅगस बाय अ शॉर्ट स्ट्रॉंग डबल फोल्ड ऑफ पेरिटोनियम कॉल्ड ॲज अ फ्लॅसिफॉर्म लिगामेंट. त्या ठिकाणी जे लिव्हर्स आहे ते जे लोब्स प्रेझेंट आहे, बिलोमध्ये प्रेझेंट आहे ऑसिओफॅगस, शॉर्ट स्ट्रॉंग अँड डबल फोल्ड ऑफ पेरिटोनियम असतात, त्याला म्हटलं जातं आहे फॅल्सिफॉर्म लिगामेंट. अ व्ही शेप गिल ब्लॅडर स्टोअरिंग बाईल ओव्हर द राईट लोब ऑफ द लिव्हर इज प्रेझेंट. जे व्ही शेपचे त्या ठिकाणी गिल ब्लॅडर आहे बघा, फिगरमध्ये तुम्हाला दिसेल 1.18 नंबरची जी फिगर आहे पेज नंबर 22मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल व्ही शेपचे जे काही गिल ब्लॅडर प्रेझेंट आहे ते काय स्टोअर करतात, बाईल ओव्हर द राईट लोब ऑफ द लिव्हर इज प्रेझेंट. राईट साईडचे जे लिव्हर प्रेझेंट आहे, राईट साईडच्या लोबमध्ये जे काही लिव्हर प्रेझेंट आहे त्या ठिकाणी काय करतात, जे व्ही शेपचे गिल ब्लॅडर असतात ते जे असतात ते काय स्टोअर करतात, बाईल. ओके. देन बाईल डक्ट ऑर द डक्टस corticotus carries bile into the intestine and open into the dorsal wall. जे काही बाईल डक्ट असतात ते कॅरीज काय करतात, बाईल, आणि ते कुठे जाते नंतर इंटेस्टाईन अँड ओपन होते डॉर्सल वॉलमध्ये. बाईल डक्ट ऑल्सो रिसिव्स द ब्रांच ऑफ लोब्स ऑफ लिव्हर. बाईल कशाला रिसिव्ह करतात, अजून जे काही ब्रांचेस प्रेझेंट आहे लोब्स ऑफ लिव्हरच्या. अँड दिस लिव्हर सिक्रीट्स द बाईल, स्टोअर ग्लायकोजन अँड फॅट अँड डिस्ट्रॉय वॉर्म आउट द आरबीसीज. जे लिव्हर असतात ते काय सिक्रेट्स करतात, बाईल, स्टोअर ग्लायकोजन अँड फॅट्स, आणि डिस्ट्रॉय कशाला करतात, वॉर्म आउट आरबीसीजला. देन फॅट कन्स्टिट्यूएट 80% ऑफ शार्क लिव्हर. काय प्रेझेंट असतात, फॅट कन्स्टिट्यूएट जे आहे त्या ठिकाणी 80% ऑफ शार्क लिव्हर आहे. अँड व्हेरी लार्ज फॅटी लिव्हर्स इन शार्क ऑल्सो हॅव द हायड्रोस्टॅटिक फंक्शन्स. ज्या त्या ठिकाणी लार्ज फॅटी लिव्हर्स असतात ते काय असतात, त्यांचं फंक्शन्स काय राहते, हायड्रोस्टॅटिक फंक्शन्स. ओके. देन नेक्स्ट इज द पॅनक्रियाज. पॅनक्रियाज जे आहे इज अ कॉम्पॅक्ट, पर्टिक्युलरली पॅनक्रियाजला काय म्हटलं त्या ठिकाणी बघा, लिव्हर झाल्यानंतर तुम्हाला जी लेबलिंग दिली असेल पॅनक्रियाजची पर्टिक्युलरली. अँड देन पॅनक्रियाजमध्ये जे आहे ते पॉईंट्स बघा त्या ठिकाणी. पॅनक्रियाज इज अ कॉम्पॅक्ट whitish gland present between the 2 lobes of the stomach. 2 लोब जे असतात स्टमकचे त्या लोबच्या सेंटरमध्ये काय प्रेझेंट आहे, इन 2 लोब ऑफ द स्टमक्स प्रेझेंट ऑफ द पॅनक्रियाज. ओके. जे 2 लोब्स आहे पॅनक्रियाज कसे राहतात, कॉम्पॅक्ट असतात आणि व्हाईटिश ग्लँड असतात. अंडरलाईन करा, व्हाईटिश ग्लँड. आणि त्या ठिकाणी लिव्हर कसे होते, येलो ग्लँड, अँड पॅनक्रियाज कसे आहे, व्हाईटिश ग्लँड. प्रेझेंट कुठे असतात, इन बिटवीन 2 लोब्स ऑफ द स्टमक. इट कन्सिस्ट ऑफ 2 लोब्स. Longer is a dorsal lobe running parallel to the posterior part of cardiac stomach and smaller is the ventral lobe. बघा, याच्यामध्ये पॅनक्रियाज जे आहे ते कॉम्पॅक्ट असतात आणि व्हाईटिश कलरचे ग्लँड आहे, प्रेझेंट कुठे असते, इन बिटवीन 2 लोब्स ऑफ द स्टमक. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी 2 लोब्स प्रेझेंट आहे. एक बघा, फर्स्ट इज द डॉर्सल लोब अँड सेकंड इज द वेंट्रल लोब. जे डॉर्सल लोब आहे ते लॉंगर आहेत आणि वेंट्रल लोब जे आहे ते शॉर्टर आहे. पुन्हा रिपीट करते, लॉंगर इज द ड्रॉसल लोब अँड स्मॉलर इज द वेंट्रल लोब. आता ड्रॉसल लोब जे आहे ते कुठे रनिंग करतात, पॅरलर टू द पोस्टिरियर पार्ट ऑफ कार्डियक स्टमककडे, आणि जे वेंट्रल लोब आहे ते कुठे असतात, क्लोज टू द पायलोरिक स्टमक. अ pancreatic duct runs through the whole length of gland and open into the intestine.
जे पॅनक्रिएटिक डक्ट्स असतात ते पूर्ण लेंथमध्ये जातात ऑफ द ग्लँड आणि ओपन होतात देन इंटेस्टाईनमध्ये. अँड ऑपोजिट द ॲपरेचर ऑफ द बाईल डक्ट पॅनक्रियास सिक्रेट द पॅनक्रिएटिक ज्यूस फॉर डायजेशन. ऑपोजिट ऑफ द अपरेचर इंटू द डक्टमध्ये, म्हणजे पॅनक्रिएटेड जे असतात ते कंटिन्यूस रन होतात होल लेंथ ऑफ द ग्लँड, ओपन्स होतात इंटेस्टाईन अँड ऑपोजिट ऑफ द ॲपरेचर्स ऑफ बाईल डक्टमध्ये. आणि पॅनक्रिएट जे असतात ते सिक्रेट करतात पॅनक्रिएटिक ज्यूस फॉर द डायजेशन्स. ओके, सो इन दिस lecture this topic completed. Thank you.